VMJS बिझनेस पोर्टलवरती आपली कंपनी किंवा सर्व्हिसेस लिस्ट करण्यासाठी तुम्हाला biz.vmjspune.com URL टाकून वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला लास्टला गेल्यावरती न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसेल. इथे आपल्याला आपल्या कंपनीचं नाव किंवा बिझनेसचा जो ब्रँड असेल त्याच्या डिटेल्स इथं पेस्ट करायचे आहे. त्यानंतर जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID, त्यानंतर कंपनीची तुमच्या वेबसाईट नसेल तरी तुम्ही तिथे नाही टाकले तरी चालेल किंवा NA टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बिझनेसचा किंवा कंपनीचा जो रजिस्टर ॲड्रेस आहे किंवा ज्या लोकेशनवरनं तुम्ही हा बिझनेस किंवा सर्व्हिसेस रन करता तो ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्ही ह्या गोष्टी टाईप पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे जो की तुमच्या अकाउंटचा पासवर्ड असेल आणि जो तुमचा ईमेल ID आहे हा तुमचा यूजर ID असेल किंवा लॉग इन ID असेल, ज्याचा यूज करून तुम्ही तुमची जी काही लिस्टिंग आहे किंवा जी सर्व्हिस आहे ती तुम्ही एडिट करू शकता. रजिस्ट्रेशन झाल्यावरती तुम्हाला सर्व्हिसच्या डिटेल विचारेल. आता ही जी लिस्टिंग करतो आहे आपण त्याची मेन जी कॅटेगरी आहे ती आपण चूज करू. फॉर एक्झाम्पल समजा होम सर्व्हिसेस आहे तुमची, तर तुम्ही इंटेरियर वगैरेची जर सर्व्हिस टाकत असाल तर तुम्ही इथे रिनोव्हेशन कॅटेगरी घेऊ शकता होम सर्व्हिसेसमध्ये. आता आपण रिअल इस्टेटचं सर्व्हिस लिस्टिंग करतो आहे प्रॉपर्टी मॅनेजमेंटसाठी, त्यामुळे मी कॅटेगरी आणि सब कॅटेगरी चूज केली. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही तुमच्या बिझनेसची कॅटेगरी सब कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. ते तुम्हाला जी तुमची सर्व्हिस आहे त्याच्या डिटेल्स टाकायचे आहे. इथेच एक टायटल टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे तुमच्या सर्व्हिसचा. म्हणजे आपल्याला 3 फोटो लागतात.
तुमच्याकडे समजा एकच फोटो असेल किंवा 2 असतील तरी काही अडचण नाही आहे. तुम्ही 3 फोटो किंवा 1 फोटो जरी टाकला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस जी आहे तिची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची कंपनी किंवा सर्व्हिस असेल तिची एक शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन तिथे टाकायची आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्ही टाईप करू शकता. त्यावेळेस तुम्ही चा फॉन्ट वगैरे पण बदलू शकता, त्याचा कलर वगैरे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. त्यानंतर तुम्हाला सर्व्हिसचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे, आपण ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्या. डिटेल्स टाकल्यानंतर समजा तुम्हाला काही एडिट करायचं राहिलं असेल तर तुम्ही सेव्ह ड्राफ्ट पण करू शकता. आणि जर समजा तुम्हाला डायरेक्ट लिस्टिंग जी आहे ती लाईव्ह करायची असेल तर तुम्ही पब्लिशला आहे तसंच क्लिक ठेवा. इथे तुम्ही डिस्काउंट पण देऊ शकता. सेव्ह अँड फिनिशवरती क्लिक केलं की जी आपली सर्व्हिस आहे ती लिस्ट होऊन जाईल. ओके, ते आपली जी सर्व्हिस आहे ती लिस्ट झाली आहे पोर्टलवरती. जे पोर्टलवरती जे कस्टमर्स आहेत ते डायरेक्टली सर्च करून जी सर्व्हिस आहे ती बघू शकतात आणि तुम्हाला डायरेक्ट इन्क्वायरीसाठी कॉल करू शकतात किंवा तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती चॅट करू शकतात. तसेच ते तुमची वेबसाईट जी आपण इन्फॉर्मेशन दिली आहे त्याची पूर्ण डिटेल्स पण बघू शकतात, सर्व्हिस डिटेल्स पण बघू शकतात. कॉन्टॅक्ट असवरनं तुमचा जो रजिस्टर मेल आय डी आहे तिथे कस्टमर डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. जर तुम्ही डिस्काउंट जर अप्लाय केला असेल तर तुम्हाला ऑफर्समध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत त्यात तुमची सर्व्हिस लिस्ट होईल. त्या नॉर्मल सर्व्हिसमध्ये ती ॲप्लिकेबल राहील.